आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. 2029च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी आज संपन्न झाली. या बैठकीत 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मंत्रिमंडळाचे 8 महत्त्वाचे निर्णय. दापचर येथे उभारणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार दुग्ध प्रकल्पाची 558.43 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय. पालघर जिल्ह्यातील मौजे दापचरी तालुका डहाणू येथील दुग्ध प्रकल्पाची जमीन महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळासह देण्यास मंजुरी. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी बाजार उभारणीसह पणन विषयक सुविधा निर्माण करण्यात येणार. पालघर ठाणेसह परिसरातील शेतकऱ्यांना सुविधेचा मोठा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषात सुधारणा. 2029च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफी सन 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने 23 लाख शेतकऱ्यांनाही मिळणार प्रोत्साहनपर लाभ. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरण मंजूर. यामुळे मालमत्ताच्या वापरातून पारदर्शक आणि आणखी चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येणार आहेत. आपत्कालीन आणि दीर्घकालीन अशा नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येणार. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्यात येणार. शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळवता येणार. बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या 24,95,00,000 रुपयांच्या कामांना मंजुरी. क्रीडा संकुलात सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅक, फुटबॉल, हॉकी मैदान, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो मैदान, इंडोर हॉल इमारत अद्ययावतीकरण, वसतिगृहाच्या 3ऱ्या मजल्याचे बांधकाम, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, विविध खेळांची मैदानांचा समावेश.